नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहोत धरती ॲग्रो कंपनीचा हा मेरिट वाण। आज आपण या वाणाबद्दल सांगायचं म्हटलं तर आताच्या परिस्थितीत तुम्ही बोंड बघितले तर फार जवळ बोंड आहे आणि कैऱ्या लागण्याची जी पद्धत आहे फार जवळ आहे। एकाच ठिकाणी दोन कैऱ्या या ठिकाणी लागतात बघा। पुन्हा सहाची कैरी, काही ठिकाणी 5 प्रत्येक 6 काही 5 पाकळ्याचे या ठिकाणी बोंड आहेत। आणि आताच्या जर परिस्थितीला बघितलं तर निश्चितपणे धरती कंपनीचा जो मेरिट वाण आहे तो अत्यंत चांगला वाण आहे। या ठिकाणी तुम्ही वाईट प्लॉट बघू शकता आणि खरी खासियत म्हणजे काय, याला जो काही लव आहे या लवामुळे कोणत्याही प्रकारचा अटॅक नाही आहे आणि विशेषतः बोंड लागण्याची जी चेन सिस्टम आहे, जे बेरिंग आहे त्याला म्हणतो आपण, ती फार जवळपास 2-2 इंचावर आहे आणि मध्यम बोंडाचं ठोकर बोंड आहे। विशेषतः या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर खोड पण मजबूत आहे आणि 70 ते 80 कैऱ्या या ठिकाणी आपल्याला बघायला भेटल आणि शेतकऱ्याने एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी मशागत पासून तर फवारणीपर्यंत लावणीचे काही व्यवस्थापन, त्याचबरोबर जो काही आपण म्हणतोय पातेगळ होते त्या पातेगळची पण फवारणीचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन केलेले आहे। तर या ठिकाणी आमचे आदर्श शेतकरी बालासाहेब बेंगळे राहणार आरडा यांच्या शेतामध्ये आजचा पीक चर्चा सत्र हा कार्यक्रम पार पडला आणि सगळ्या शेतकऱ्याच्या मनात एकच आहे की पुढच्या वर्षी लावायचं म्हणजे मेरिट कंपनीचं, धरती कंपनीचा मेरिटच हा वाण लावायचं। तर सगळ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण धरती कंपनीचे मेरिट वाण लावायचे। आणि का लावायचे की आपल्याला जर दुबारा पेरणी करायची असेल तर तुम्ही धरती कंपनीचे मेरिट वाण निवडा आणि लवकर काढा आणि लवकर दुसरा पीक घ्या आणि अटॅक कमी आहे, उत्पन्न जास्त आहे। धन्यवाद।